नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल. आज आपण करतोय आंबावडी. यासाठी मी हापूसचे आंबे वापरले, पण तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही आंबे यासाठी वापरू शकता. रस जर थोडा पातळ असेल तर आटवायला जास्त वेळ लागू शकतो इतकंच. या रसामध्ये जर धागे किंवा केसर असेल तर रस तुम्ही गाळून घेऊ शकता. या आंब्याच्या वड्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायच्या, भरपूर दिवस टिकतात. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर अगदी भरपूर महिने टिकतात. या वड्या करताना मी साखर अगदी कमी वापरलेली आहे, म्हणजे थोडी कमी वापरली आहे, त्यामुळे या मऊ झालेल्या आहेत. पण तुम्हाला हवी तर जास्त साखर वापरून वड्या थोड्याशा कडक किंवा खुटखुटीत करू शकता. ही साखर कधी आणि केव्हा वापरायची हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, तशी तुम्ही ती वापरू शकता. त्याचबरोबर एक बाय प्रॉडक्ट पण केलेला आहे आपण या वडीचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याच्या वड्या करण्यासाठी इथं मी हापूसचे आंबे घेतलेले आहेत. व्यवस्थित पिकलेले असे आंबे धुवून पुसून घेतले. आता हे आंबे चिरून अशा पद्धतीने त्याचा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही जर नेहमीसारखा आंबा पिळून घेतलात तरी चालेल. आता हा चिरलेला आंबा मी एका मिक्सरच्या भांड्यात घेते. तुम्ही जर आंबा पिळून जरी मिक्सरच्या भांड्यात घेऊन तो फिरवून घेतलात तरी चालेल, किंवा काही जण नुसता आंबा पिळून घेतात, परत मिक्सरला काढत बसत नाहीत. पण यात कुठल्याही गाठी गुठळ्या राहू नये म्हणून मी हा मिक्सरला फिरवून घेते. हे व्यवस्थित वाटून झालेलं आहे मिक्सरला. यात आपण पाणी घातलेलं नाही आहे, नुसतंच वाटून घेतलंय. आता मिक्सरमधून काढलेला हा आंब्याचा गर हे 2 बाउल झालेला आहे. त्यासाठी त्याच्या निम्मी म्हणजे 1 बाउल साखर आपल्याला लागणार आहे. आता गॅसवर मी एक पॅन तापत ठेवला आहे. त्यात आपण आता हा पल्प घालूया. हा नॉनस्टिकचा पॅन आहे. तुम्ही ॲल्युमिनियमची कढई पण घेऊ शकता. फक्त जाड तळ असलेला पॅन घ्यायचा. आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि हे आता थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण खाली लागू शकतं. हा पल्प खाली लागून करपू शकतो. गॅसची फ्लेम ॲडजस्ट करत आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. वाटलं तर मध्येच तुम्ही फ्लेम लो सुद्धा करू शकता. आता हे मिश्रण थोडंसं आटतंय तोपर्यंत एका थाळ्याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे. ज्याच्यावर वड्या सेट करायचे त्याला मी थोडंसं असं तूप लावून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकताय हे मिश्रण बऱ्यापैकी असं घट्ट दिसतंय. गॅसची फ्लेम ॲडजस्ट करत हे ढवळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात ही साखर घालतोय. साखर घातल्यावर हे मिश्रण परत थोडंसं पातळ होणार आणि परत आपल्याला ते शिजवून घ्यायचंय. साखर घालेपर्यंत 12 ते 15 मिनिट आपण शिजवून घेतलं. आता साखर घातल्यावर परत ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. साधारण एक 8-9 मिनिटांनी हे मिश्रण असं इतपत घट्ट झालेलं आहे. अजून थोडंसं आपण शिजवून घेतोय. एक 7-8 मिनिटं याला व्यवस्थित परतून घेतलं. तुम्ही बघू शकता आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. हे असं केल्यावर लगेच पडत नाहीये. घट्ट झालेलं आहे हे. आता या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा. आता मी
हा पॅन गॅसवरून खाली उतरवला आहे आणि आता याच्यातच आपण हे थोडंसं असं गरम पॅनमध्येच मिक्स करून घ्यायचं. साधारण एक 4-5 मिनिटं या गरम पॅनमध्येच हे मिश्रण असं ढवळून घेतलं. आता हे बऱ्यापैकी घट्ट झालंय. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटलं की मिश्रण सैलच राहिलंय तर तुम्ही परत एकदा गॅसवर ठेवून हे थोडंसं शिजवून घेऊ शकता. आता मी इथं पिठी साखर घेतलेली आहे. साखर मिक्सरला फिरवून पिठी साखर, तर त्यातली लागेल तशी साखर आपण यात घालणार आहोत. 2 चमचे साखर घालते मी, 2 टीस्पून. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठी साखरेमुळं याचा चिकटपणा कमी होतो आणि वड्या खुसखुशीत पण होतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही 2 चमचे पिठी साखर यात मिक्स करूया. 1-2 मिनिटं मी ही पिठी साखर यात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता हे आपण ज्या ताटाला तूप लावून ठेवलेलं त्याच्यावर घेऊया. आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीला मी तूप लावून ठेवलेलं त्याच्याने आपण असं हे थापून घेतोय. थोडंसं असं लाटण्याला पण तूप लावून घेतले. त्याने असं व्यवस्थित लाटून घेऊया. तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ वडी हवी त्यानुसार हे मिश्रण लाटून घ्यायचं. हे लाटून झालेलं आहे. हे बऱ्यापैकी कोमट झाले आता. आणि लगेचच आता आपण याच्या अशा वड्या कापून घेऊया. सुरी अशी उचलून मग कट करायचं. मी इथं याच्यात कुठलीही वेलदोड्याची पूड किंवा केशर, ड्रायफ्रूट्स काहीही घातलेलं नाही आहे. आंब्याचा रंग आणि स्वाद मूळचंच खूप छान असल्यामुळं इतर काहीच मी यात घातलेलं नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता वेलदोड्याची पूड, केशर किंवा ड्रायफ्रूट्स हवे असतील तर. आता हे आपण वड्या कापून झालेल्या आहेत. थोड्याशा या गार करून घेऊया. आता साधारण तासभर मी या वड्या सेट करायला ठेवलेल्या. त्या काढून अशा थोड्याशा उलट्या करून ठेवूया म्हणजे त्या पूर्ण वाळतील. जर तुम्हाला वाटलं की वड्या निघत नाही आहेत, चिकटून बसलेत, तर तुम्ही हे ताट अगदी 2-4 सेकंदासाठी गॅसवर ठेवायचं आणि या वड्या सोडवून घ्यायच्या. आता ज्या भांड्यात आपण या वड्या केलेल्या ते असं बऱ्यापैकी सगळं याला चिकटून राहिलंय. यात मी आता थोडं दूध घालतेय. साधारण अर्धी पाऊण वाटी दूध घातलं. आता मी इथं गॅस ऑन केलेला आहे आणि आता हे कडेला जे सगळं लागलेलं होतं ते असं आपण काढून घेतोय. अगदी पटकन निघतं हे पॅन गरम झाल्यामुळे. गॅस बंद करून हे आता गार करून घेऊया. आता हे मिश्रण गार झालेलं आहे जे पॅन मध्ये करून ठेवलेलं. हे मगाशी ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हा पल्प केला त्यात हे घालूया. आता यात अजून मी अर्धी वाटी दूध घालते. तुम्हाला हवं तर साखर पण ॲड करू शकता. यात आता 2-3 बर्फाचे तुकडे घालते, आईस क्यूब्स. आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि आपला मस्त असा दाट मँगो मिल्कशेक, थोड्याशा आंब्याच्या फोडी आणि हा मँगो मिल्कशेक तयार.
साधारण 5 ते 6 तास ठेवल्यानंतर ही वडी अशी छान सेट झालेली आहे। रंग अप्रतिम आलेला आहे। आपण इथं साखर कमी वापरलेली आहे, त्यामुळं नॅचरल जो आंब्याचा रंग आणि स्वाद आहे तो इथं जास्त आलेला आहे। एक वडी आपण तोडून बघूया। मऊ झालेली आहे ही वडी। तुम्हाला जर वडी याच्यापेक्षा जास्त खुटखुटीत किंवा कडक हवी असेल तर तुम्ही याच्यात आपण जी पिठी साखर वापरली, 2 चमचे पिठी साखर वापरली, त्याऐवजी तुम्ही 4 ते 5 चमचे पिठी साखर वापरू शकता। म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी वडी कडक किंवा खुटखुटीत होईल। पण ही कमी साखर वापरलेली वडी सुद्धा खूप छान झालेली आहे, मऊ झाली आहे। तुम्ही बघू शकता आपली ही मस्त आंबा वडी तयार आहे। आणि त्याच्याबरोबर हे आपण केलेलं मिल्कशेक। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।